नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर आज हे दिसत आहेत तुम्हाला बटाटे. आता काय करणार आहात असा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर बटाट्याच्या ज्या काचऱ्या बनवतो ना ते आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीत आणि पटकन होणारी अशी झटपट अशी ही भाजी आहे. आणि नक्की करून बघा. कुठल्या घरामध्ये याला वेगवेगळ्या प्रकारचे नावं आहेत, म्हणजे नाही का, प्रत्येक भागामध्ये जे असतात त्याला नावं वेगळी आहेत, पण आम्ही इकडे बटाट्याच्या काचऱ्या म्हणतो. तर आता आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण आता याची साल काढून घेऊयात. बटाट्याची साल काढून घ्यायची आपल्याला पूर्ण बटाट्याची, आणि मग त्याचे काप करायचे आपल्याला. तुम्ही हव्या त्या पद्धतीत हव्या त्या साईजमध्ये काप करून घेऊ शकता. पूर्णपणे साल काढून घ्यायची याची. असं सोडून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण साल काढून घ्यायची. आता इथे आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे मध्यभागी. असं कट करून घ्यायचं एकदम अशा. अगदी असं बोटाच्या अंतरावर आपल्याला त्याच्यात स्लाइस करून घ्यायचं. अशा पद्धतीने झाले पाहिजे. तुम्ही कशाही पद्धतीत तुम्ही कट करू शकता. तुम्ही अशा पद्धतीतच कट केले. आपण मध्ये ह्याच्यात भाग करूया ह्याच्यात. बघू शकता अशा पद्धतीत करून घ्या सगळ्या ह्याचे काप. अशा पद्धतीने मी सगळे कट करून पाण्यामध्ये टाकले, कारण जे काळपट पडू नये म्हणून. तर आता आपण सुरुवात करूयात भाजी तयार करायला. इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता तेल गरम करून घ्यायचे आपल्याला. थोडंसं जिरं टाकायचं आपल्याला. आता जिरं टाकून झाल्यानंतर आपल्याला बटाट्याचे काप आहेत ते घालायचे आपल्याला. स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याचे जे घाण आहे ते सगळं निघून जाते. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आपल्याला. अगदी पाण्याचा न वापर करता आपल्याला भाजी तयार करून घ्यायची याची. वाफेवरच ही भाजी होते. याच्यात मीठ घालूयात आपण. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला, ज्या भाजीला लागेल एवढंच घ्यायचं आहे. नेहमीच आपल्याला लाल तिखट घालायचं रंगासाठी. अर्धा चमचा फक्त घालायचे. थोडीशी हळद. खूप टाकायचं नाही, कडवट होते त्याच्यामुळे खूप टाकायचं नाही आपल्याला. आपलं नेहमीचं काळं तिखट जे आपण भाजीला वापरतो ते. आणि किचन किंग मसाला टाकायचा, जेणेकरून चव अप्रतिम लागते. किचन किंग मसाल्याचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहे, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि कोथिंबीर त्याला धुवून आपली स्वच्छ हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आपल्याला.
अगदी मीडियम गॅसवर किंवा मंद गॅसवर करू शकता तुम्ही. अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकला मी. नेहमीचं आपलं जे काळं तिखट असतं ते तुम्ही जसं तिखट आहे तुमच्या त्या प्रमाणे घालू शकता. मीडियम गॅसवर बनवा आणि पाण्याचा अजिबात कसलाही थेंब टाकायचा नाही. ह्याच्यात वाफेवर फक्त होते ही भाजी. सगळं मिक्स करून घेतो मसाला आपल्याला. आता याला झाकण ठेवून देऊयात थोड्या वेळासाठी. आता आपली भाजी तयार झाली का आपण बघूयात. बघू शकता कशी छान अशी झालेली आहे. तयार आहे आपली भाजी. बघा अगदी वाफेवर होणारी भाजी. अगदी बारीक स्लाइस केल्या तरी चांगली पटकन 2 मिनिटातच होईल. आपण जर थोडं जाडसर जर ठेवले दिसायला पण छान आणि खायला सुद्धा अगदी बघू शकता असं शिजलं आहे. तर अशा प्रकारे करून बघा. अगदी आयत्या वेळेस आपल्याला काही गडबड असेल तर आपण ही भाजी करून घ्या. डब्याला आपण नेऊ शकतो, मुलांच्या टिफिनला आपण देऊ शकतो. अगदी सोप्या पद्धतीत भाजी आहे आणि सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे. तयार आहे आता छानशी आपली. वास सुद्धा मसाले घातल्यामुळे वास खूप छान येतोय त्याचा. किचन किंग मसाला मी अपलोड केलेला आहे, माझे व्हिडिओ आहे माझ्या चॅनलला, वर जाऊन तुम्ही बघू शकता. किचन किंग मसाला, पावभाजी मसाला, हे मसाले मी तयार केलेले होममेड. आपले कसे बनवायचे ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. कसे झाले आपल्या बटाट्याच्या काचऱ्या ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. अगदी 5 मिनिटात घाई गडबडीत ही होणारी भाजी आहे डब्यासाठी. तर एकदम सुरेख असे होते. मसाले घातल्यामुळे आणखीन जरा टेस्ट छान होते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.